तपशील अपडेट जे आहे ते तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि आता आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे संजीव जयस्वाल ईडी कार्यालयात जाणार असल्याचं कळतंय। ईडी कार्यालयात जाऊन ते आपला जबाब नोंदवणार आहेत। कोविड सेंटर प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे। तर उपायुक्त संजीव जयस्वाल यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती। ईडीने छापा टाकलेला होता आणि आज ते ईडी कार्यालयात स्वतः हजर राहणार असल्याचं कळतंय। संजीव जयस्वाल हे पुढच्या काही वेळातच ईडी कार्यालयात जाणार आहे आणि आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळतेय। कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची ईडी चौकशी होणार आहे। संजीव जयस्वाल यांच्या घरी बुधवारी म्हणजे काल जवळपास तब्बल 5 तास ईडीची छापेमारी चालली होती। तर सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी पोलिसांनी ही छापेमारी केलेली होती आणि या छापेमारीतून नेमकं काय हाती लागलं, यातून आणखी कोणाच्या अडचणी वाढणार असे अनेक मुद्दे सुद्धा राजकीय वर्तुळात उपस्थित झालेले आहेत। मात्र संजीव जयस्वाल हे आज ईडी कार्यालयात जाणार असल्याचं कळतंय आणि ईडी कार्यालयात ते आपला जबाब नोंदवणार आहेत। तर कोविड सेंटर घोटाळा चौकशी प्रकरणी ते ईडी कार्यालयात जाणार आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, संजीव जयस्वाल हे ईडी कार्यालयात जाणार असल्याचं कळतंय आपला जबाब नोंदवण्यासाठी, काय सविस्तर अपडेट्स? मिताली, आपल्याला माहिती की कालचा दिवस हा मुंबईमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेला। अनेक मोठमोठ्या घडामोडी याच्यात झाल्या। ईडीच्या अधिकाऱ्यांचे जवळपास 67 अधिकाऱ्यांची 17 पथकं मुंबईमध्ये वेगळ्या ठिकाणी रेड करत होती आणि यातलीच एक धक्कादायक रेड म्हणजे संजीव जयस्वाल जे सनदी अधिकारी आहे। तत्कालीन बीएमसीचे ॲडिशनल कमिशनर संजीव जयस्वाल यांना कालच्या तपासणीमध्ये त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या तपासणीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे ईडी अधिकाऱ्यांना लागलेले आहेत आणि काही कागदपत्रांची छाननी करायची आहे। कोविड घोटाळा करत असताना लाईफलाईन कंपनीला ज्यावेळेस ब्लॅकलिस्टेड कंपनी असताना सुद्धा त्या कंपनीला काम कसं दिलं गेलं याबद्दलचे काही खुलासे करायचे आहेत। जवळपास वेगळ्या प्रकारचे 38 प्रश्न ईडी अधिकाऱ्यांना संजीव जयस्वाल यांना विचारायचे आहेत अशी आपल्याला माहिती समजते। आता आपण आहोत बेलाट पियरच्या याच ईडी कार्यालयामध्ये संजीव जयस्वाल अगदी बरोबर आहे प्रशांत। इथे संजीव जयस्वाल ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत आणि तिथल्या सगळ्या घडामोडी जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद। तर कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरणांमध्ये ईडी ऍक्शन मोडवर आली आहे। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर या दोघांचा 15 ठिकाणी ईडीनं धाड टाकल्यानंतर मुंबई पालिकेतील उपायुक्त रमाकांत बिरादार ईडीच्या रडारवर आलेत। तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा बिरादार यांची चौकशी केलेली असून त्यांच्या घरी ईडीची कारवाई अद्यापही सुरूच आहे। याशिवाय वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्याही घरी ईडीनं छापा मारलाय। सलग 2 दिवस मुंबईमध्ये ईडीकडून चौकशी सुरू असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। तर कथित कोविड कंत्राट घोटाळा प्रकरणी बीएमसीनं कंपनीला वर्क ऑर्डर दिल्याचं पत्र आहे आणि या पत्रावर बीएमसी आयुक्त चहल यांची स्वाक्षरी असल्याचं कळतंय। असं ट्विट किरीट सोमय्या यांनी फोटोसह केलेलं आहे। कथित कोविड कंत्राट घोटाळा प्रकरणी बीएमसीनं कंपनीला वर्क ऑर्डर दिल्याचं पत्र आहे। या पत्रावर बीएमसी आयुक्त चहल यांची स्वाक्षरी असल्याचं ट्विट किरीट सोमय्या यांनी फोटोसकट केलेलं आहे। आदित्य ठाकरे यांचा वरळीचा NSCI कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट पण सुजित पाटकर यांच्या कंपनीला मुंबई महापालिकेने 32.5 कोटीचं पेमेंट केलं। त्यांना 25 कोटी या लोकांनी लंपास केले। उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांना कोविडच्या कमाईचा हिशोब द्यावाच लागणार। आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटनं स्थगित केलेल्या आहेत। कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच बदल्यांच्या प्रस्तावावर महसूल मंत्र्यांनी सह्या केल्यात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा ठपका मॅटनं ठेवलाय। तर काही मुदतपूर्व बदल्या करताना एकही कारण देण्यात आलेलं नाही असंही मॅटनं आपल्या आदेशात नमूद केलंय।
यानंतर साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येते। साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसलेंमधील भूमिपूजनाचा वाद आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारी पोहोचलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौऱ्यावर आहेत। यावेळेस खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। पहिल्यांदा दोघांनी वेगवेगळी भेट घेतली, त्यानंतर पुन्हा दोघांची एकत्रित भेट झालेली आहे। आगामी निवडणुकीमध्ये साताऱ्यातील दोन राजेंमधील वादाचा फटका बसू नये म्हणून फडणवीसांनी डॅमेज कंट्रोलसाठी दोन्ही राजेंची भेट घेतली आहे। तर बुधवारी शिवेंद्रराजेंचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावल्यानं साताऱ्यात उदयनराजेंसह 85 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर शिवेंद्रराजेंसह 81 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खिंडवाडीमधील संभाजीनगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारत भूमिपूजन प्रसंगी गर्दी जमवणं, दमदाटी आणि मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले। आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते। आदित्य ठाकरे यांनी एक मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मुंबईतील पुरुष विभाग प्रमुख आणि महिला विभाग संघटक यांची बैठक होणार आहे। 1 जुलैच्या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर काल उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती। आज आदित्य ठाकरे पुरुष विभाग प्रमुख आणि महिला विभाग संघटक यांच्याशी मोर्चाच्या आखणीबाबत चर्चा करणार आहेत। आणि यानंतर थेट कराडला जाणार आहोत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। दोघांनाही जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि मला असं वाटतं की अशा गोष्टी कधी कधी होत असतात, पण ते असं नाहीये की बाबा जिथे काहीतरी फार गंभीर घडतंय किंवा फार अडचणीचं आहे वगैरे असं काही नाही। साहेब, लोकसभेच्या तोंडावर अशा प्रकारचे वाद कितपत रुजणार? पोलीस भरती होण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे नक्षलवाद्यांनी। काय नेमकं हे कारण खूप भयानक आहे। असं आहे की नक्षलवाद्यांनी किंवा माओवाद्यांनी यापूर्वीही असे प्रयत्न केले आहेत, पण असे प्रयत्न आपण हाणून पाडल्यात। गडचिरोलीतल्या जनतेने हाणून पाडल्यात, युवांनी हाणून पाडल्यात। आज गडचिरोलीच्या फोर्समध्ये लोकल पोरं हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत आणि ज्या प्रकारे माओवाद्यांचं एलिमिनेशन हे गेल्या काही काळामध्ये आपण केलेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी ते रिटॅलिएशन करायचा प्रयत्न करतात, पण तिथली जी आपला फोर्स आहे C60 हा इतका चांगला आहे की त्यांना रिटॅलिएट करू देत नाही। महसूल विभागाच्या काही बदल्या दरवर्षी येणार आहेत, स्थगिती दिलेली आहे सरकारनं ज्या काही महसूल विभागाच्या बदल्या त्याला काय असं होत असतात, बदल्या होतात, कधी मॅट स्थगिती देतं, मग आम्ही मॅटला सांगतो बरोबर आहे म्हणून मॅट होते। हा काही फार मोठा विषय थोडी आहे एवढा। मोदी साहेब दर महिन्याला महाराष्ट्रात येणार आहेत, त्याच्याबद्दल काय सांगा? आकारणी केली जात आहे की जे पहिले 1 रुपये 16 पैशाने केली, बिलकुल कुठेही जास्तीची आकारणी नाही आहे। असं आहे की पहिलेही जो रेट होता त्या रेटमध्ये आपण सबसिडी देतो। आपण जो ग्राहक आहे त्याच्याकडनं 1 रुपया 15 पैसे आणि 1 रुपया 50 पैसे असे दोन आपले रेट्स आहेत, त्या रेटनीच आपण आकारतो, त्यांनीच आकारतोय। जरी MERCने रेट वाढवला तरी आपण तेवढी सबसिडी सरकारकडनं देतो, पण आपण शेतकऱ्याचा रेट वाढवत नाही। मोदी साहेब दर महिन्याला येणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली, नेमका दौरा कसा असणार आहे काही त्याबाबत? मला तुमच्याचकडनं माहिती मिळाली। साहेब, मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडलाय? रखडला कुठे होणार आहे? आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।